लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा आज मंगळवारी साजरी होते। याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात जवळच्या राज्यांमधनं भाविक लाखोंच्या संख्येनं ज्योतिबा डोंगरावरती दाखल झाले आहेत। बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रकसह अनेक जण पायी ज्योतिबा दर्शनासाठी आलेत। मानाच्या सासनकाठ्या सुद्धा ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेल्या आहेत। विधिवत पूजा झाल्यानंतर दुपारी 12 वाजता सासनकाठींची मिरवणूक सुरू होईल। पहिल्या मानाच्या निनाम पाडळी गावच्या सासनकाठीचं पूजन सहाय्यक सचिव महादेव दिंडे यांच्या हस्ते काल पार पडलं आणि आज संध्याकाळी 5:30 वाजता श्रींचा मुख्य पालखी सोहळा होणार असून दुपारी 12 वाजता सासनकाठ्यांची मिरवणूक निघणार आहे। प्रशासनाकडनं सर्व तयारी झाली असून चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा ज्योतिबा डोंगरावरती तैनात करण्यात आला आहे। डोंगरावरती सकाळपासूनच भाविकांनी अक्षरशः दर्शनासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळतात। पूर्ण डोंगर जो आहे तो आता गुलालमय झाल्याचं पाहायला मिळतंय, गुलाबी झाल्याचं पाहायला मिळतंय। आता ही दृश्य ज्योतिबा मंदिराच्या बाहेरून आपण पाहताय। या ठिकाणी मानाच्या सासनकाठ्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। काही वेळात त्यांची मिरवणूक सुद्धा पार पडणार आहे। तर आज ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रासह कर्नाटक असू दे, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यातून भाविक जे आहेत ते लाखोंच्या संख्येने या ठिकाणी येत असतात। या ज्योतिबा डोंगरावरती येत असतात। काही जण तर गेल्या 10 दिवसांपासून पायी दिंडीच्या मार्गे या ज्योतिबा डोंगरावरती ज्योतिबाच्या दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळतात। बैलगाड्या असू दे, ट्रॅक्टर असू दे, यासह अनेक वाहनांनी पायी चालत, खरं तर काही जण तर पायी चालत ज्योतिबा दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। मानाच्या सासनकाठ्या देखील ज्योतिबा डोंगरावरती कालपासूनच दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यांची विधिवत पूजा झाल्यानंतर काही वेळातच याच सासनकाठ्यांचं या ठिकाणी पूजन होणार आहे आणि त्यानंतर तिथल्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। आपण ही दृश्य पाहताय, मनसोक्त आनंद घेत, खरं तर गुलालाची उधळण करत या सासनकाठ्या नाचवल्या जात आहेत। खरं तर याच सासनकाठ्या पाहण्यासाठी उंच उंच खरं तर सासनकाठ्या आहेत, त्याच पाहण्यासाठी लाखो भाविक देखील येत असतात। आपल्या सासनकाठ्या घेऊन या ठिकाणी येत असतात। जवळपास 160हून अधिक सासनकाठ्या जे आहेत ते मानाचे सासनकाठ्या मानल्या जातात आणि त्याहून अधिक ही सासनकाठ्या ज्या आहेत ज्यांची नोंदणी नाही, मात्र त्या देखील संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते। हे आपण दृश्य पाहताय, ढोल आणि ताशा या ठिकाणी वाजवत या सासनकाठ्या मानाच्या घेऊन ही मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी बाहेरगावून आलेली लोक जी आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळतात। खरं तर आज सायंकाळी 5:30 वाजता श्रींच्या मुख्य पालखीची देखील या ठिकाणी सुरुवात होणार आहे। सासनकाठ्यांची मिरवणूक सुरुवात होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं संध्याकाळी जी पालखी मिरवणूक होते त्या पालखी मिरवणुकीचा आनंद देखील हे भाविक मोठ्या प्रमाणात घेतील अशी या ठिकाणी शक्यता आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। तर एकूणच गुलालाची उधळण होते, भाविकांमध्ये आपल्याला मोठा उत्साह बघायला मिळतो। दरम्यान याच काही भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। बघूया। दख्खनचा राजा ज्योतिबा चरणी लाखो भाविक जे आहेत ते सकाळपासूनच आज ज्योतिबा डोंगरावरती आल्याचं पाहायला मिळते। हजारो सासनकाठ्या ज्या आहेत त्या याच ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेल्या आहेत। खरं तर 160 मानाच्या सासनकाठ्या असतात आणि मानाच्या सासनकाठ्या व्यतिरिक्त अनेक सासनकाठ्या जे आहेत ते कोसऱ्या डोंगरावरती दाखल झालेले आहेत। याच मानाच्या सासनकाठ्यांची मिरवणूक 12 वाजता आता सुरुवात होणार आहे आणि त्याचीच तयारी जी आहे ती या ठिकाणी जय्यत सुरू झाल्याचं पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडनं ही जय्यत तयारी केली जाते। कुठून आलाय? खंडाळी सोलापूर जिल्हा। दरवर्षी येत आहे? हा, दरवर्षी येतोय। हो, किती जण आला? आम्ही 50 जण आलोय। वारी घेऊन आले खंडाळी गावची। सासनकाठी चालत 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 पायी दिंडी घेऊन आलोय। ज्योतिबा चरणी दरवर्षी येत असताय? हा, दरवर्षी येतो। मी आलो धाराशिवहून। आम्ही दरवर्षी जवळजवळ 50 लोकांची गाडी आहे आमची सासनकाठी पण इथे आलेली आहे आणि जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाली। 35 वर्ष झाला येतोय ज्योतिबाला। देवाने मत चांगले केलंय ज्योतिबाच्या नावानं। ज्योतिबाच्या नावानं छान भलं म्हणत ही सगळी भाविक जे आहेत ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात या सगळ्या भागातून लोक जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। आता मी पुन्हा एकदा इथल्या सासनकाठ्यांची दृश्य जी आहे ती दाखवतो। मोठ्या प्रमाणात सासनकाठ्यांचं महत्व जे आहे ते या ठिकाणी असतं आणि त्याच सासनकाठ्या या ज्योतिबा डोंगरावरती दाखल झालेल्या आहेत। काही वेळातच यांची मिरवणूक देखील सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी जो सोहळा असतो
तो देखील पाहण्यासारखा असतो आणि त्याच्यासाठीच महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भाविक जे ते लाखोंच्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. जो 16 पाहण्यासाठी दाखल झाले आहेत, त्या ज्योतिबाच्या दर्शनासाठी खरं तर या ठिकाणी दाखल झाले प्रमाणात भाविक आज ज्योतिबाचं येऊन आपले साकडे देखील घालताना पाहायला मिळतात. त्यामुळे नक्कीच एक उत्साह जो आहे तो ज्योतिबा डोंगरावरती दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुद्धा पाहायला मिळतोय. कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.